मी गेले 2 महिने दीक्षित डाएट किंवा दीक्षित लाईफस्टाईल आपण म्हणूया की ते फॉलो करून बघितलं आणि या 2 महिन्यामध्ये मला त्याचे काय फायदे झाले आणि ह्याच्यामध्ये मला एक फ्लॉसुद्धा जाणवला. तो काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा फायद्यांविषयी बोलूया. मला दीक्षित डाएट फॉलो करत असताना असं जाणवलं की 2 महिन्यामध्ये की एक झोपेची गुणवत्ता सुधारली. म्हणजे जिथे मी रात्री 2, 3, 4 वाजेपर्यंत काही वेळेला जागणं व्हायचं, अशा स्थितीमध्ये दीक्षित डाएट फॉलो करायला लागल्यापासून एक रात्री झोपेचा वेळ जो कमी 12 आणि 11 किंवा काही वेळा पावणे 11, म्हणजे साधारणपणे 11 ते 12च्या दरम्यान व्यवस्थित झोप लागू लागली, जी पूर्वी अनियंत्रित होती किंवा झोपेच्या गुणवत्तेचा प्रॉब्लेम एक होता आणि वेळेवर न लागण्याचा प्रॉब्लेम होता. त्याच्यावर कुठेतरी या प्रयोगानंतर मला असं जाणवलं की त्याचा मला फायदा झाला. दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये अशी आहे की एक वजन कमी होणं किंवा फॅट लॉस होणं. अर्थात मी या बाबतीमध्ये पूर्णपणे ट्रॅक केलं नव्हतं जेव्हा मी सुरू केलं दीक्षित डाएट तेव्हा, पण नंतर मी अलीकडे 8-15 दिवसापूर्वी वजन केल्यानंतर माझं असं लक्षात आलं की मला ॲटलिस्ट 1 ते 2 किलो वजन कमी झालं आहे. आणि वजन कमी झाल्याच्या पलीकडे जाऊन जे बॉडीमध्ये ॲडिशनल फॅट होतं ते कुठेतरी कमी झाल्याचं जाणवतं आहे. आणि ते आपल्याला त्याचं इंडिकेटर काय म्हणता येईल तर पोटाचा आपला जो घेर असतो तर तो नॉर्मली 40 इंचेस हा पुरुषांचा हा एक आयडियल मानला जातो. तर त्याच्यामध्ये तो काउंट केल्याच्यानंतर मला असं एक जाणवलं की त्याच्यामध्ये थोडासा इंच लॉस झाला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ह्या वजन लॉस होण्याचा बेनिफिट मिळाला असं मला जाणवतं ह्याच्यामध्ये. ह्याच्यानंतर तिसरा फायदा असा बघायला मिळाला की एक खाण्याबद्दलचा अवेअरनेस वाढला. म्हणजे बरेचदा काय होतं की आपल्या लाईफस्टाईलमध्ये आपण अनेक गोष्टी अशा खात असतो, अर्थात वाईट काहीच नसतं. अगदी फास्ट फूड किंवा जंक फूड वगैरे आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये सुद्धा काही पौष्टिक घटक हे असतातच. त्याच्यामध्ये प्रोटीन असतं, फॅट्स असतात, काही वेळा चांगल्या गोष्टी त्याच्यामध्ये असतातच. आणि पूर्णतः सगळ्या गोष्टी टाकाऊ आहेत असं नाही. पण आपण नेमकं जे किती घेतो आहे, किती वेळा खातो आहे आणि किती हाय कॅलरीज फूड आपण खातो आहे आणि त्याच्यातून भूक भागत नाही, आपण क्रेविंग्स वाढतात आणि आपण पुन्हा पुन्हा त्या गोष्टी खात जातो. तर हा अनुभव आपला काय सगळ्यांचा असतो, तो माझाही होता. पण हे डाएट प्लॅन फॉलो करायला लागल्यापासून मला एक लक्षात आलं की याबद्दलचा एक अवेअरनेस वाढला आणि प्रोटीन इंटेक वाढवला पाहिजे. आणि तो आपल्या नॅचरल फूडमधूनच कसा वाढवता येईल, कोणते सप्लिमेंट्स न घेता आपल्या नॅचरल फूडमध्येच कसं त्याचं एक मॅनेजमेंट करता येईल. तर ह्या दृष्टीने एक चांगली दिशा ह्याच्यातून मिळाली. त्यामुळे खाण्याबद्दलचा एक चांगला अवेअरनेस निर्माण झाला. त्याचे फायदे ना केवळ या 2 महिन्यांपुरते, उलट ते लॉंग टर्ममध्ये ह्याचे चांगले फायदे निश्चितपणे बघायला मिळतील असं मला वाटतं. त्यानंतर एक आणखीन महत्त्वाचा फायदा या डाएट प्लॅनचा मला असं झाला की एक छोटीशी गोष्ट आहे पण ती खूप महत्त्वाची आहे की बरेचदा आपण पाणी पिण्याच्या बाबतीत अवेअर नसतो. म्हणजे आपण बऱ्याच वेळेला तहानीच्या ऐवजी काहीतरी चहा पितो, कोल्ड्रिंक्स पितो किंवा काहीतरी खाल्लं जातं बरेचदा. कारण पाण्याची आणि भुकेची ही जाणीव ही सारखीच बऱ्यापैकी असल्यामुळे बरेचदा तहान लागल्यावरती आपण पाणी पिण्याच्या ऐवजी दुसरंच काहीतरी केलं जातं. पण ह्या डाएट प्लॅनमध्ये 2 वेळाच तुम्ही खाणं हे अपेक्षित असल्यामुळे तुम्हाला म्हणजे नैसर्गिकपणे म्हणा किंवा नाईलाजाने म्हणा तुम्हाला तिकडे वळावंच लागतं पाण्याकडे. आणि तो एक मला वाटतं ह्याचा एक चांगला फायदा झाला. कारण पाणी पुरेसं न प्यायल्यामुळे अनेक समस्या निर्माण होतात हे सगळ्यांनाच माहिती असतं, पण ते फार जाणीवपूर्वक केलं जात नाही. आणि तो मला वाटतं हा या डाएट प्लॅनचा एक चांगला फायदा झाला. आणखीन ह्याच्यामध्ये काय सांगायचं झाल्यास अवेअरनेस आला, ही एक गोष्ट आपण म्हणू शकतो. खाण्याबद्दल, पाण्याबद्दल, झोपेची गुणवत्ता सुधारणं, वजन आणि एक ओव्हरऑल ना एनर्जी लेवल जी आहे ती चांगली राहते. म्हणजे मी असं बघत होतो की बरेचदा म्हणजे आता तर मी दुपारी 1-1:30 वाजेपर्यंत काही न खाता सकाळी पाणी पिऊन राहू शकतो आणि असं वाटत नाही कुठे की मी काहीतरी स्वतःवरती अत्याचार करतो आहे, अशा प्रकारे काही जाणवत नाही. उलट ते खूप छान वाटतं आणि त्यातून आपल्या कामावरती फोकस करायला ते जास्त फायदेशीर होतं. हा एक तिचा महत्त्वाचा फायदा म्हणून नक्कीच बघता येईल.
आता ह्याच्यामध्ये एक मला फ्लॉ पण जाणवतो किंवा मला अनुभवात आला, तो असा की काही वेळेला स्ट्रेसफुल इटिंग किंवा ओव्हर इटिंग आपण ज्याला म्हटलं जातं ते देखील होऊ शकतं. म्हणजे मी असं जेव्हा सुरुवातीला मी असं ठरवलं होतं की 1 आणि 9 या 2 या टाईम फ्रेममध्ये 2दा जेवायचं आणि बाकी 15-16 तास फास्टिंग करायचं. पण झालं ह्याच्यामध्ये असं की 1 वाजता जेव्हा मी खायला जायचो, तेव्हा मग ते स्ट्रेसफुल इटिंग व्हायचं. म्हणजे तो एक ताण यायचा आणि त्या ताणातून थोडंसं जास्ती खायला जायचं किंवा ओव्हर इटिंग म्हणू किंवा आपण आता पुन्हा 9 वाजेपर्यंत खायचं नाही तर मग खूप खाऊया आरामशीर, असं ते थोडंसं होतं. आणि त्यात ते असं सांगतात की 55 मिनिटात संपवा. आता याच्यामध्ये गंमत अशी आहे की त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे तो इन्शुलिनच्या थिअरीवर बेस आहे. 55 मिनिटात तुम्ही संपवा याचा अर्थ असा आहे की 2दा इन्सुलिन सिक्रेट होऊ नये हा एका जेवणात हा त्यांचा हेतू आहे. पण ते तसं असल्यामुळे डोक्यात ते 55 मिनिटं सेट झालेली असल्यामुळे उगाचच जास्त खाल्लं जातं. हा पण एक त्याच्यामध्ये प्रॉब्लेम आहे. कदाचित हा त्या डाएट प्लॅनचा दोष नसेल, आपल्या एकंदरीत संयमाचा अभाव किंवा आपण ती समजून न घेतल्याचा अभाव असू शकतो. पण तरी देखील हा एक फ्लॉ म्हणता येईल की काही वेळेला स्ट्रेसफुल किंवा ओव्हर इटिंग होतं. पण हे पहिल्या काही दिवसात तुम्हाला ही गोष्ट जर समजली तर तुम्ही त्याच्यावरती मात करू शकता. जसं मला हे काही दिवसानंतर लक्षात आलं की असं नाही उपयोगाचं. मग त्याच्यानंतर मी ज्यावेळी 1 वाजता दुपारी खायला बसायचो त्यावेळी पण मग ते ओव्हर इटिंग म्हणा किंवा स्ट्रेसफुल इटिंग म्हणा हा प्रॉब्लेम मला नंतरच्या टप्प्यामध्ये जाणवला नाही. त्याच्यामुळे असं हे ओव्हरऑल आहे. तर माझा हे सांगण्याचा उद्देश हा नाही आहे की दीक्षित डाएट किंवा लाईफस्टाईल प्रमोट करणं. अर्थात मला जिथपर्यंत माझी माहिती आहे मला वाटतं महाराष्ट्र शासनाने सुद्धा त्यांना आरोग्य दूत म्हणून काही असं काही त्यांना सपोर्ट केलेलं आहे किंवा त्यांना प्रमोट केलेलं आहे किंवा काही शासकीय म्हणजे शासन स्तरावरून सुद्धा त्यांना कुठेतरी पुरस्कृत केलं जातं आहे चांगल्या प्रकारे, चांगल्या अर्थाने म्हणतो मी की असं वाटतं आहे. त्यामुळे ती काही मी प्रमोट करण्याचा किंवा याची आवश्यकता नाही, कारण ते काही एक त्याला काय म्हणतात ते एक त्याला म्हणजे फायनान्स काही गुंतलेलं आहे किंवा आर्थिक हितसंबंध गुंतलेले आहेत दीक्षित डाएटमध्ये कशाचे असं नाही. ते फ्रीली सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. त्याच्यामुळे आणि चांगल्या गोष्टी असतील तर आपल्याला चांगला अनुभव एखाद्या गोष्टीबद्दलचा तो का प्रमोट करू नये आपण, त्या भूमिकेतून मी हे केलेलं आहे. मी काय आरोग्य विषयातला तज्ज्ञ नाही किंवा त्यामुळे कोणाला हे गोष्ट करायची असेल, हा प्रयोग करून बघायचा असेल तर नक्कीच आहारतज्ज्ञ असतील किंवा वैद्यकीय तज्ज्ञ असतील तर त्यांची मदत घेऊन आणि आपल्या आरोग्य स्थितीच्या संदर्भामध्ये काळजी घेऊन हे नक्की फॉलो करू शकता. आणि ते दीक्षित डाएट किंवा त्यांची टीम मेंबरसुद्धा याबाबत सक्रिय असतात, त्यांचीही मदत घेऊ शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही कधी या डाएट प्लॅनविषयी ऐकलं आहे का किंवा तुमचे प्रयोग केला आहे का किंवा तुमचे अनुभव काय आहे, तुम्ही याकडे कशा रीतीने बघता ते मला कमेंटमधून वाचायला नक्की आवडेल. थँक्यू.